मोठी बातमी आहे नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातली। देशात नरेंद्र मोदींची जादू कायम आहे। भाजपच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे। 4 राज्यांमध्ये यश मिळतंय। मोठी बातमी आताची, हे मोठं निरीक्षण आहे। कोविड काळातही उद्योगधंदे ठप्प झालेले असताना, कोविड काळाचा फटका बसलेला असताना, डिमॉनिटायझेशनचे फटके आजही बसलेले असताना मोदींवरती भारतातली जनता विश्वास ठेवते। कुठून कुठपर्यंत? तिकडे मणिपूर पासून, उत्तराखंड पासून, उत्तर प्रदेश पासून गोव्यापर्यंत। त्यामुळे एक प्रकारे भारताची नस सांगता येईल। हे कुठेतरी एक राज्य नाहीये, हा काही गोवा, हा काही गुजरात नाहीये, हे आहे मणिपूर, हे आहे उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि खाली गोवा। त्यामुळे भाजपची, नरेंद्र मोदींची जादू कायम आहे। अर्थ याचा असा की 2024च्या दृष्टीने अन्य राज्यांचं, अन्य पक्षांचं टेन्शन वाढलेलं आहे। वेगळे पक्ष एकत्र येणार, ममता बॅनर्जी फोर्स बनणार, ममता बॅनर्जी त्याचा चेहरा बनणार। खरंय पश्चिम बंगालमध्ये उत्तम परफॉर्मन्स केला ममता बॅनर्जींनी, पण एका राज्यातला भाजपचा पराभव ममतांचा विजय, याचं गणित आपल्याला 4 राज्यांच्या विजयाशी कसं गाठायचं, आपण ठेवायचं, हे आपल्याला ठरवावं लागेल। त्यामुळे आपल्याला मान्य करू। एक चांगला मुद्दा आहे निमित्तानं सुरू झाला, मी यासाठी जातोय, माझ्यासोबत बाकीचे सुद्धा आहेत। मी जयंत माइंडकरांकडे जातोय। माइंडकरजी, तुम्ही आतापर्यंत नेहमी एक टीका अनेकांनी केलेली नरेंद्र मोदींवरती। माझा तुम्हाला प्रश्न आहे, नरेंद्र मोदींची जादू कायम आहे, आता याचं तुम्ही सगळे लोक कशा प्रकारे बघता? तुम्ही टीकाकार कसं बघता नरेंद्र मोदींचे? एक मान्य करायला पाहिजे की हिंदुत्वाची जी काही लहर आहे 2014 पासून सुरू झालेली, ती कायम आहे। त्याचं नेतृत्व नरेंद्र मोदींच्याकडे आहे, म्हणून ते सुद्धा कायम आहे। तेच नेतृत्व उद्या संघ परिवारांनी समजा दुसऱ्या कोणाकडे हँडओव्हर केलं तर ते कायम राहील का, हे काळ ठरवेल। पण आपण एक मान्य करूया की मोदींच्या नेतृत्वाखालील, त्यांच्या हातनं जसं तुम्ही म्हणालात तसं, नोटबंदीपासून कोरोना काळातील इतर काही प्रॉब्लेम्स पर्यंत अनेक चुका झालेल्या असताना सुद्धा मोदींच्या नेतृत्वाखालील हिंदुत्वाची लहर कायम आहे। आणि याच्यामध्ये काँग्रेसला फार मोठ्या प्रमाणात आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, कारण आता फक्त राजस्थान, छत्तीसगड आणि 1/3 महाराष्ट्रातल्या सरकारमधला 1/3 सहभाग एवढंच उरलेलं आहे। उद्या राजस्थानमध्ये कधी सुद्धा सचिन पायलट डोकंवर काढू शकतात, बघेलांच्या विरोधक डोकंवर काढू शकतात। अमरिंदर सिंग यांना हटवणं, चन्नी यांना आणणं, सिद्धूंना आणणं, हे काँग्रेसला फार मोठ्या प्रमाणात घातक ठरलेलं आहे। आता पुन्हा अशा चुका घडू नये, नाहीतर अगदी आहे ते सगळं जाईल। काँग्रेसने संपूर्णपणे आत्मपरीक्षण केलं पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे। राहुल, नरेंद्र मोदी, भाजप आणि वर्सेस इतर पक्ष, नाही, नरेंद्र मोदी या प्रत्येक निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींचा करिश्मा आहे, हे काय आपल्याला नाकारता येत नाही। ज्या पद्धतीने निवडणुकीचं, मगाशी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी बोलताना 2 अत्यंत म्हणजे बीजेपीवर आरोप केल्यासारखं ते बोलत होते की बीजेपी हा सत्तेसाठी हबापलेला पक्ष आहे। दुसरं, ते वारंवार बोलताना बोलतात की ते कायम इलेक्शन मोडमध्ये राहतात। चुकीचं काय? तुम्ही इलेक्शन मोडमध्ये राहत नाही, ते कायम इलेक्शन मोडमध्ये राहतात। ते ज्या पद्धतीने ह्या गोष्टी हँडल केल्या जातात, तुम्ही बघा, याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आहे। या निवडणुकीत पहिले जे 3 टप्पे झाले युपी मध्ये, विशेषतः त्या पहिल्या 3 टप्प्यांमध्ये बीजेपीला मार बसतोय असं लक्षात येत होतं। ओबीसीकडून त्यांना जास्तीत जास्त फटका पडतो हे लक्षात येत होतं। त्याच वेळेस बीजेपीने स्ट्रॅटेजी बदलली। शेवटच्या 3 ते 4 दिवस, 3 दिवस कन्सिस्टंटली मोदींना त्या ठिकाणी आणण्यात आलं आणि मोदींचा वापर ओबीसी कार्ड म्हणून करण्यात आलाय। त्या ठिकाणी ज्या पद्धतीने मोदींना वापरण्यात आलं, त्या ठिकाणी ज्या पद्धतीने मोदींना आणून फेस सेव्हिंग करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचा परिणाम खूप चांगल्या पद्धतीने बीजेपीला मिळाला। बीजेपी एका स्ट्रॅटेजीला स्टिक नाही राहत। बीजेपी दरवेळेस त्यांची स्ट्रॅटेजी आलेल्या परिस्थितीनुसार बदलते। आपण काँग्रेसचं विशेषतः सांगायचं झालं तर काँग्रेसमध्ये मात्र या स्ट्रॅटेजीच्या बाबतीत प्रचंड विस्कळीतपणा जाणवतो। तुम्हाला कुठल्याही स्वरूपाची एक स्ट्रॅटेजी नीट स्वरूपाने फॉलो करता येत नाही आणि त्याचा जो परिणाम आहे, बरोबर, जुन्या याच्यात मगाशी सचिन सावंतांनी पण मान्य केलं की कदाचित खूप जुन्या पठडीत, त्याच एका विशिष्ट पठडीमध्ये ते हे करतात। इथे मात्र प्रॉपर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग दिसतं। पार्थ, नाही, बीजेपी इज अ वेल ऑइल्ड युनिट, त्यात काही शंका नाही आहे। मेहनती आहेत, धोरणी आहेत आणि एक इलेक्शन मोडमध्ये ते असतात, त्यात काहीच शंका नाही आहे। फक्त आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की रिसोर्सेस बीजेपीकडे इतर पार्टीजपेक्षा खूप जास्त आहेत। इलेक्ट्रल बॉन्ड्स असतील किंवा इतर गोष्टी असतील, त्यातनं बीजेपीकडे खूप जास्त रिसोर्सेस आहेत। जो हिंदी मीडिया आहे मेनली, ज्याचा हिंदी बेल्टवरती यूपी, बिहार याकडे मध्ये खूप प्रभाव असतो, तो हिंदी मीडिया काय प्रकारच्या बातम्या दाखवतोय आणि काय प्रकारचं जर्नलिझम करतोय हेही आपल्याला माहिती आहे। आणि त्यांच्याकडे रिसोर्सेस असल्यामुळे त्यांचा एक मोठा जो IT सेल आहे, त्यामुळे त्यांना सोशल मीडियावरती सुद्धा
सोशल मीडियावरती सुद्धा त्यांचा प्रचार करता येतो. ह्याच्याच बरोबर ग्राउंडवरती त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत. आणि दुसरी गोष्ट, मगाचा माझा मुद्दा राहून गेला होता की जसं बीजेपी हिंदुत्वाच्या मुद्द्याबरोबर पुढे जातं तसंच त्यांच्याकडे ग्राउंडवरती सुद्धा कॉम्बिनेशन्स आहेत. म्हणजे हमने मोदी जी का नमक खाया है हे 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 असं म्हणणारे अनेक लोक सापडले आणि ते अत्यंत गरीब होते, ज्यांचा हिंदुत्वाशी काही संबंध नव्हता. ते असे मजूर होते, कन्स्ट्रक्शन वर्क करणारे होते, शेतमजूर होते, ज्यांचं काम कम्प्लीट बंद झालं होतं करोनानंतर आणि त्यांना 2 वेळेला राशन पॅकेट्स पोचत होती. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जर का आम्हाला राशन पॅकेट्स मिळाली नसती वेळेवर तर आम्ही उपाशी मेलो असतो. त्यामुळे ते बीजेपीला मतदान करत होते. फक्त हॅव्हिंग सेड दॅट आपण एक गोष्ट अजून एक लक्षात घेतली पाहिजे की ह्या आकड्यांमध्ये 270 आणि 120 मध्ये रिफ्लेक्ट होत नसेल, पण आपण वोट शेअर सुद्धा बघितला पाहिजे. मगाशी आता लेटेस्ट काय वोट शेअर आहे मला माहीत नाही, पण मगाशी जवळपास 37 आणि 40% असा वोट शेअर होता समाजवादी पार्टी आणि बीजेपीचा. 2017 मध्ये समाजवादी पार्टीचा 22% वोट शेअर होता. 22%वरून 37% जर का समाजवादी 5 वर्षात गेली असेल तर इट्स अ मॅसिव्ह जम्प. आणि इट इज देअर बेस्ट एव्हर परफॉर्मन्स. 2012 मध्ये जेव्हा त्यांना 230 च्या आसपास काही जागा मिळाल्या होत्या आणि त्यांनी सरकार बनवलं होतं आणि अखिलेश यादव चीफ मिनिस्टर झाले होते, तेव्हा त्यांचा 29% वोट शेअर होता. तो बेसिकली त्यांनी जे सोशल इंजिनिअरिंग केलंय अखिलेश यादवनी ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे. OP राजभर असतील, स्वामीप्रसाद मौर्य असतील, दारासिंग चौहान असतील, कृष्णा पटेल असतील, या सगळ्या नेत्यांना त्यांनी घेऊन थोडे OBC मतं आपल्याकडे घेतली आहेत. आणि ते कुठे कमी पडले असतील तर ते ग्राउंडवरती ते त्यांचं कार्डर कमी पडलं. आणि एक शेवटचा मुद्दा सांगतो, अखिलेश यादव थोडेसे माझ्या मते उशिरा जागे झाले. ग्राउंडवरती त्यांना अनेक ऑप्शन्स होते, अनेक त्यांच्याकडे अपॉर्च्युनिटीज होत्या. कोविडची सेकंड वेव्ह असेल, मायग्रंट एक्झोडस असेल, हाथरस असेल किंवा लखीमपूर खिरीमध्ये झालेली घटना असेल, ते रस्त्यावर उतरू शकले असते. जसं प्रियांका गांधींनी ऍक्च्युली रस्त्यावर उतरल्या त्या आणि त्या दिसल्या तुम्हाला. अखिलेश यादव, मला एक प्रश्न जो तू चांगली आठवण करून दिली, मला सुधीर सूर्यवंशींना विचारायचं आहे की लाखीमपूर खेरी असेल, आता शेतकऱ्याचा जो चिरडण्याचा प्रकार, मिश्रांच्या यांना सगळा प्रकार झाला होता, मुलावरती आळ आला होता, या सगळ्याचा काही टेनी या सगळ्याचा काही परिणाम होत नाहीये. हा काय प्रकार आहे सूर्यवंशीजी? प्रसन्न, याच्यामध्ये एक गोष्ट आपण असं मिसिंग करतोय. मध्यंतरी अमित शहाची एक मुलाखत आली होती. त्या मुलाखतीत ते म्हटले होते की लोकांचा रोष आहे, म्हणजे बेरोजगारी असेल किंवा कोविड मिसमॅनेजमेंट असेल किंवा नोटबंदीतून जे काही लोकांचे उद्योगधंदे केले तो रोष आहे लोकांचा, पण लोकांचा विश्वास अजून मोदीजींवर आहे, विश्वास गेलेला नाही. एकीकडे लोकांचा विश्वास आहे, लिडरशिप आहे, पण दुसरीकडे लिडरशिप नाही आहे. हा सर्वात मोठा विरोधाभास जो म्हणतो ना, तो पॅराडॉक्स इथं आपल्याला दिसतो. आपण फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सत्ता येऊन 2 ते 2.25 वर्ष झाले, सत्तेमध्ये काँग्रेस आहे, तरीसुद्धा दिल्लीतले जे सेंट्रल लिडरशिप आहे काँग्रेसची महाराष्ट्रात फिरकली नाही आहे. पण त्याच्या उलट भारतीय जनता पार्टी तर सत्तेमध्ये नाही आहे, विरोधात आहे, तरी अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील ते येतात आणि त्यांच्या लोकांना एक विश्वास देतात. त्याच्यामुळे एक पक्ष 24/7 राजकारण करतो आणि दुसरा पक्ष हा कधी दिसत नाही. त्याच्यामुळे जो विरोधाभास आहे ना, त्याच्यामुळे लोक म्हणतात ह्या गोष्टी, लोक जरी बीजेपी जरी मिस्टेक करत असतील किंवा बीजेपी जरी काही गोष्टी करत असतील तर त्यांच्या लिडरशिपवरती विश्वास आहे. आणि त्या विश्वासापोटी जसं उत्तर प्रदेशमध्ये राशन आणि शासन या गोष्टी चालल्या आणि हिंदुत्व एक सबटल वेने चालला, त्याचा परिणाम म्हणून भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळालं. गोव्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे जिंकू शकले. सूर्यवंशीजी धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत राहत असे अतिशय महत्वाचे, विशेषतः तुमचे अमित शहाचा मुद्दा अतिशय मेजर तुम्ही मांडला होता. माझ्यासोबत आता आहे सकाळ माध्यम समूहाचे संपादक श्रीराम पवार सर. श्रीराम सर, आपण सगळ्या राज्यांचे निकाल आता तुमच्या समोर आहेत. 4 राज्यामध्ये भाजप येत आहे, पंजाबमध्ये आपची एंट्री झालेली आहे आणि त्याचे अन्वयार्थ आपण मांडतोय. तुमची पहिली प्रतिक्रिया? या निकालात उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता येईल हे अपेक्षित होतं, पण अपेक्षेपेक्षा खूप अधिक यश भाजपला उत्तर प्रदेशमध्ये मिळतं आहे. आणि त्याचं श्रेय निर्विवादपणे योगी आदित्यनाथ यांना द्यायला पाहिजे. ते पंतप्रधानांना आहेच, पण ते योगी आदित्यनाथ यांना ते द्यायला पाहिजे. याचं कारण रिपीट झालेले मुख्यमंत्री म्हणून त्यांचं आता नाव घ्यावं लागेल उत्तर प्रदेशात. आणि उत्तर प्रदेशसारख्या ज्याचा प्रभाव दिल्लीच्या राजकारणावर थेटपणे पडतो
असं राज्य सलग दुसऱ्यांदा योगींनी जिंकून दाखवलं आहे. याचा माझ्या मते राष्ट्रीय राजकारणातला स्पष्ट अर्थ असा आहे की योगींचं एकूणच स्थान हे भाजपच्या अंतर्गत राजकारणात वाढलं असेल आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय राजकारणात पण वाढलं असेल. एक जर आपण भाजपचा दीर्घ काळातला प्रवास बघितला तर भाजपनं हिंदुत्वाची स्पष्ट पताका यामध्ये आंदोलनात हातात घेतली आणि त्यानंतर भाजपचा वाढ विस्तार देशभर सुरू झाला आणि वाजपेयींना शीर्षस्थानी ठेवून सुद्धा अडवाणींचं नेतृत्व जेव्हा पुढं आलं आणि त्यांनी स्पष्टपणे आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार सुरू केला तेव्हा भाजपचा विस्तार झाला हे वास्तव आहे. त्याचा पुढचा टप्पा त्याच्याहून अधिक आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा असलेले मोदी होते आणि त्याच्या पुढचा अधिक टोकाचा आक्रमक असा हिंदुत्वाचा चेहरा म्हणून योगींकडे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे त्या अर्थानं भाजपच्या एकूण वाटचालीमधलं सातत्य पुढे घेऊन जाण्याची क्षमता असलेले नेतृत्व हे योगी आदित्यनाथ यांनी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातल्या राष्ट्रीय राजकारणावरचा त्याचा प्रभाव आणि परिणाम अतिशय स्पष्ट असेल. त्यानंतर मला वाटते दुसऱ्या राष्ट्रीय राजकारणातला ट्रेंड म्हणून आपल्याला पंजाबच्या निवडणुकीकडे पाहावं लागेल. पंजाबमधला आम आदमी पार्टीचा विजय हा केवळ पंजाबपुरता मर्यादित नाही आहे. म्हणजे पंजाबमध्ये आप चांगली कामगिरी करेल हे स्पष्ट दिसत होतं. कदाचित बहुमतापर्यंत पोहोचेल असे वाटत होतं, पण त्यांनी ज्याला लँडस्लाईड विक्ट्री म्हणतात अशा प्रकारचा विजय मिळवला आहे आणि त्याचा परिणाम केवळ पंजाबपुरता नाही आहे. याचं कारण असं की काँग्रेस घसरणीला लागते आहे आणि त्याची जागा आम्ही घेऊ अशा प्रकारची पोझिशन आता आम आदमी पार्टी घेईल की जी पोझिशन त्यांना स्थापनेच्या वेळेस घ्यायची होती पण ती त्यांच्या आतातही राजकारणामुळं आणि त्यावेळेच्या परिस्थितीमुळे त्यांना घेता आली नाही. तर आता दिल्लीबाहेर एक मोठं राज्य आम आदमी पक्षाच्या हाताला लागले आणि काँग्रेस आणि भाजप हे दोन राष्ट्रीय पक्ष वगळता अशा प्रकारची कामगिरी बजावणारा मोठा पक्ष म्हणून आम आदमी पक्षाचं आता स्थान राष्ट्रीय राजकारणात तयार होईल. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेसची जागा घेण्यासाठी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्ष वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रयत्न करतील. या अर्थानं दुसरा ट्रेंड सेट होताना दिसतो मला राष्ट्रीय राजकारणात. बाकीचे निकाल गोव्यामध्ये जे अपेक्षित होतं त्यापेक्षा थोडं वेगळं घडतंय. भाजपला जवळपास स्पष्ट बहुमत मिळते आणि त्याचंही कारण पुन्हा काँग्रेसच्या निष्क्रियतेत आपल्याला अधिक शोधावं लागेल. भाजपच्या एकूण लोकप्रियतेपेक्षा किंवा कामगिरीपेक्षा त्याचं कारण हे काँग्रेसच्या निष्क्रियतेमध्ये आहे. बाकी उत्तराखंड आणि मणिपूरचे निकाल जवळजवळ अपेक्षित आहेत. तिथं भाजपचं पुनरागमन होतंय. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा मोदींना आव्हान देण्याच्या परिस्थितीत विरोधक नाही आहेत. मोदींच्या केंद्र सरकारला आणि त्यांच्या सगळ्या प्रकारच्या कृतींना धोरणांना जर आव्हान दिलं जाऊ शकत असेल तर फक्त रस्त्यावरच्या लढ्यातच देता येऊ शकतं. राजकीय पातळीवर आव्हान देण्याची क्षमता विरोधक क्रमाक्रमानं गमावत चाललेत असा निकाल सांगतो. श्रीराम सर, आम्ही मगाशी 3 मुद्दे वेगळे डिस्कस करत होतो महाराष्ट्राच्या अनुषंगाने. एक म्हणजे महापालिका निवडणुकांवरती या निवडणुकीचं या विजयाचं सावट पडेल का? 2 मध्यावधी निवडणुकांची शक्यता तुम्हाला वाटते का? आणि 3 मविया अंतर्गत सुद्धा काही विचार वेगळा करायला सुरुवात होईल का शिवसेना राष्ट्रवादीच्या पातळीला? श्रीराम सर, मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा फार पुन्हा वेगळा बॉलगेम असतो. तिथं राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरचे मुद्दे तेवढे चालतातच असं नाही. त्यामुळं एका मर्यादेपेक्षा जास्त परिणाम 5 राज्यातल्या निवडणुकांचा महाराष्ट्रातल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांवर पडेल असं मला वाटत नाही. पण महाविकास आघाडीचा जो मुद्दा आपण उपस्थित केलात की महाविकास आघाडी सत्तेसाठी एकत्र आहे आणि त्याच्यामध्ये भाजप विरोध हाच फक्त समान धागा आहे. त्याच्या पलीकडं 3ही पक्षांचे कार्यक्रम आणि विशेषतः शिवसेना आणि काँग्रेसचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं वैचारिक धोरण याच्यामध्ये अंतर अतिशय स्पष्ट आहे. त्यामुळे ती आहे ती एक व्यावहारिक तडजोड आहे. तर त्या तडजोडीकडे आता कसं बघायचं याच्यावर पुन्हा नव्यानं मंथन या 3ही पक्षामध्ये सुरू होईल. पण याचा अर्थ लगेचच ही आघाडी तुटेल असं नाही. याचं कारण या 3ही पक्षांना कळतं. विशेषतः 3ही पक्षाचे जे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, त्यांनाही निश्चितपणे समजतं की असं जर आपलं तुटलं तर त्याचा फायदा फक्त भाजपला होणार आहे आणि तोटा 3ही पक्षांना सोसावा लागणार आहे. त्यामुळं हे व्यवहार राजकारण चालू आहे. अर्थात त्याच्यामध्ये जर भाजपनं असं ठरवलं की आता 5 राज्यांचा कौल आपल्या बाजूला लागला आहे, त्यामुळं एक धाडसी निर्णय घेऊन इथलं सरकार बरखास्त करायचं तर या राज्याच्या राजकारणाला नवी उकळी फुटेल, नवं वळण लागेल. पण ते पुढं कसं जाईल हे आजच सांगणं कठीण आहे. पण हे अत्यंत टोकाचं पाऊल असेल. मला आज दिसत नाही की असं काही पाऊल तातडीनं भाजप उचलेल. आप लोगों के माध्यम से समस्त उत्तर प्रदेश को, समस्त भारत को, जहां जहां हर राज्यों में भारतीय जनता पार्टी अच्छा कर रही है, मैं दिल से धन्यवाद देता हूं कि आप लोगों ने नए भारत की रचना जो मोदी जी ने सोची, नए उत्तर प्रदेश की रचना जो महाराज जी ने सोची, उसकी ओर अग्रसर है.
अरे गुलाल लाओ, गुलाल कहाँ? इससे बड़ी खुशी देखिए क्या होगी, जहां पर हम लोगों पर इतने आरोप लगा रहे थे, क्या क्या हमारे महाराज जी को बोले चिलमवादी और ये और अनगिनत आरोप प्रत्यारोप, गंदे गंदी राजनीति, जात पात की राजनीति, किसान नहीं है साथ में, ब्राह्मण नहीं है साथ में, जाट समाज साथ नहीं है, ऐसा ये लोग पूरा एक ध्रुवीकरण की राजनीति कर रहे थे, जिन्ना को कब्र से बाहर निकाल दिए थे। उसमें हम लोग थोड़ा सा ही था कि माहौल हो क्या रहा है, लेकिन फिर हम जैसे प्रधानमंत्री का आदेश लिए हम लोग जमीन पर उतरे, अपने आप को झोंक दिए एकदम आग की तरह। आग हम लोगों ने झोंक दिया और पूरा पूरा जहां भी जाते थे भीड़ होती थी, तो कहते नहीं हो भैया रवि किशन के देखे भीड़ आवा था। वो भीड़ हमको देखने नहीं आ रही थी, वो अपना भविष्य तलाशने आ रही थी। भारतीय जनता जिंदाबाद जिंदाबाद